बघा आपली पोपटी मस्त. हे बघा वास मस्त सुटलाय. त्यावेळेला आपण अशी वर खाली करूया म्हणजे वरची पण खाली शिजली जाईल. बघा आहे का घरीच तरच बांबुर्ड्याच्या पाल्याची. हे बघा अशी छान दिसते. मस्त. आता अजून थोडी शिजू दे कारण वरची आपण खाली केली ना तेव्हा खालची शिजली जाईल. हे बघा आता परत आपण ह्याच्यावर पाणी ठेवूया. मी गॅस कमीच ठेवलाय ना. आता मस्त आपली पोपटी मस्त अशी शिजेल. तर बघा बिना बांबुर्ड्याच्या पाल्याची ही आपली आजची पोपटी. छोटीशी पोपटी पण मस्त छान. वास किती छान सुटलाय. मस्त वास सुटलाय. पोपटी तयार. मस्त मस्त. या खायला. पोपटी झाली मस्त. चला आज आपण छोटीशी पोपटी बनवू आणि बिना बांबुर्ड्याच्या पाल्याची. तर हे बघा चिकन घेतलंय, कोलंबी घेतली. आपण पाला नाही वापरणार तर कशी बनवतो पोपटी ते तुम्ही बघत राहा. चला आता आपण आलं लसणाची पेस्ट लावून घेऊया. छोटी पोपटी आहे, मोठी पोपटी नाही. मोठी पोपटी 31ला होईल. तरी बघा आलं लसणाची पेस्ट लावून घेऊया. मी धुवून घेतले चांगले चिकन. कोलंबी पण आपण टाकूया बघा थोडीशी याची. त्याला मस्त आलं लसणाची पेस्ट लावूया. आणि फक्त बोनलेस नाही आहेत हे बघा याच्यात हाडं सुद्धा आहेत. आलं लसणाची पेस्ट का लावायचं वशाट आहे ना म्हणून आलं लसणाची पेस्ट लावणं गरजेचं आहे. तर हे बघायला आपण आता लिंबू लावून घेऊया. अक्काने घेतलाय बघा अर्धाच घेतलाय. त्याच्यात आपण मसाले टाकूया. मस्त हे कालवून घेऊया. त्याला आपण थोडं तेल लावूया. तेल लावलं. थोडं मीठ टाकूया. हे साईडला करूया. त्याच्यात आपण शेंगा घेतल्यात. वालाचे शेंगा आहेत बघा. वालाचे शेंगा आहेत आणि तुरीच्या शेंगा आहेत. तर ह्याला पण आपण थोडं तेल लावूया. थोडं मीठ लावूया.
आणि मी याला मसाले नाही लावणार आहे, फक्त मी तेल आणि मीठच लावलं. तर चला, आता आपला भांबोर्डीचा मेन पाला नाही, तर आपण आता ही कशी करायची तर तुम्ही बघा मी कशी करते ते. तरी बघा, पहिली हे मी कढई घेतली नॉनस्टिक. ती कढई घेतली, तरी बघा या कढईत ना आपण तेल टाकूया, खाली असं तेल टाकूया. तेल टाकलं तर आता आपल्याला थर लावायचं. या डिश ना काढी ठेव बाजूला, याच्यामुळे दुसऱ्या डिश नाही काढायला. वापरत नाही या डिश, फक्त डिश ठेव. हे बघा तेल टाकलं. आता आपण थर लावायचे आहेत ना, तर पहिला हे थर लावूया आपण. वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा. याच्यात तुम्हाला मक्का वगैरे टाकायचा तर मक्का टाकू शकता. ना अशा साईडला अशा मस्त अशा लावून घ्या. आपल्याला त्याच्यावरती चिकन लावायचं आहे. कोलंबी पण नाही, चिकन पण. कोलंबी आणि चिकन टाकलं आपण. तर परत या शेंगा लावूया. मस्त अशा शेंगा लावूया. शेंगा लावल्या तर आपण वरती चिकन लावूया. चिकन आणि कोलंबी. या उरलेल्या शेंगा आपण त्याच्यावरती लावून टाकू. आता उरलेल्या पण शेंगा आपण त्याच्यावर लावूया. आपल्याला पाण्याच्या जरा सुद्धा वापरायचं नाही. तर ह्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं. तर झाली पोपटी आपली झाली तयार. आता ह्याला शिजवायची कशी तर हे बघा. आता मी गॅस पेटवते.
एकदम मंद आचेवर शिजवायची आपल्याला. कुकरला होईल लगेच, पण कुकरला कसं पाणी लागेल ना टाकायला, म्हणून कुकरला नाही मी केली, आता शिजवणार. आपण वरती पाणी ठेवले, ताटात पाणी टाकल्याने वरती आपण पाणी ठेवल्याने आता वाफेवर आपल्याला हे शिजवायची आहे पोपटी. तर हे बघा, जेवणाला आपल्याला हे बकऱ्याचे पाय बघा बटाट टाकून रस्सा बनवला. तर बकऱ्याचे पाय बोलल्यावर पोरगी खाणार आहे, त्याच्यासाठी मी कोलंबी आणि बटाट हे बनवलं.